नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युमॉल या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज ऑनलाईन याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की ज्या सेट परीक्षेची तुम्ही तयारी करता खूप जोमाने, त्या परीक्षेची तारीख आता नुकतंच पुणे विद्यापीठ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्यांनी तारीख ती एक्सचेंज केलेली आहे, चेंज केलेली आहे। त्याचं कारण असं सांगितलं की त्या परीक्षेसाठीचं हे नोटिफिकेशन आहे, महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त महाराष्ट्र आणि गोवा शासन अधिकृत याच्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचं हे जाहीर प्रकटन आहे, नोटिफिकेशन। त्यांची आपली जी परीक्षा होती ती परीक्षा कधी होती? परीक्षा आपली तर आपल्या परीक्षेची तारीख होती 26 जुलै, बरोबर का? या तारखेला परीक्षा होती। या परीक्षेसाठी तुम्ही खूप छान पद्धतीचा अभ्यास चालू होता तुमचा, परंतु या परीक्षेची तारीख आता बदलण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा ती काय बदलण्यात आली याचं कारण पण दिले। 7 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 या काळात आषाढी वारीचं नियोजन असल्यामुळं कधीपर्यंत 7 जुलै हे का पेपरला विचारलं जात नाही, पण लक्षात ठेवा कारण का कशामुळं ती परीक्षा पुढे गेली याचं कारणही माहीत असलं पाहिजे। 7 जुलै ते 25 जुलै या काळात वारीचं नियोजन आहे आपल्या, बरोबर आहे की नाही? आता वारी येतं, वारी हे प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा अतिशय जवळचा आणि आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा गेली शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे। तर त्या काळामध्ये हा डिस्टर्ब वगैरे होऊ शकतो, वाहतुकीच्या अडचणी येऊ शकतात, काही जणांचं सेंटर पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा ठिकाणी वगैरे असेल, त्यामुळे तुम्हाला जाण्या येण्यासाठी त्रास होईल। या कारणामुळे ही परीक्षा पुढे करण्यात आली। पुढे पहा, 26 जुलै 2026 ची रोजची सेट परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली असून आता त्यांनी असं सांगितलं की सेट परीक्षेची संभाव्यची तारीख 6 सप्टेंबर 2026 सांगण्यात आलेली आहे। कधी? 6 सप्टेंबर। आता अडचण काय तुम्हाला सांगतो, ही संभाव्य तारीख आहे बरं का, किती संभाव्य तारीख आहे, परंतु याच दिवशी सीटीईटीचा पण पेपर आहे म्हणजे डीएड वाल्यांचं, त्यामुळे कदाचित अजून पेपर पुढे थोडंफार 8-10 दिवस जाऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही, कारण त्या दिवशी पण पेपर आहे। म्हणूनच त्यांनी सांगताना असं सांगितलं की संभाव्य तारीख ही 6 सप्टेंबर आहे। पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की सप्टेंबरच्या एक तर मध्यंतरात नाहीतर किंवा एंडला, पण सप्टेंबर मध्ये एक्झाम तुमची होऊ शकतं, ही तारीख आहे, हे लक्षात ठेवा। ओके, आता त्यांनी पुन्हा सांगलेलं आहे की काही पडताळून अंतिम निर्धारित तारीख पुढील 15 दिवसात सविस्तर आमच्या वेबसाईटवर टाकू असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही एक डोक्यात ठेवायचं की सप्टेंबर पर्यंत एक्झाम ही होणार आहे, सप्टेंबरच्या एंड किंवा मध्यंतरी। जर 6 तारखेला सीटीईटीचा पेपर जर त्या दिवशी असणार आहे, त्यामुळे कदाचित अजून पण शक्यता अशी आहे। त्यामुळे आता हा झाला सेट परीक्षेचा टाइम टेबल बदललेला आहे। आता अडचण अशी आहे की जे काही विद्यार्थी, आता पुढे थोडं स्ट्रॅटेजी बघू आपण। ओके, ही आपली पॉलिटिकल सायन्स पेपर 2 ची बॅच आहे। तुम्हाला फक्त आज याच्यामध्ये पेपर 2 साठी म्हणजे पॉलिटिकल सायन्स ज्याचा विषय आहे त्यांच्यासाठी ही सांगतो, कारण ही बॅच आहे आपण फास्ट ट्रॅक बॅच म्हणून चालू केलेली ही बॅच आहे। ओके, तर आता आपल्याला समजा उदाहरणार्थ सप्टेंबर मध्ये पेपर होत असेल आपला, बरोबर आहे? सप्टेंबर म्हणजे आता कोणता महिना चालू आहे? आता आहे जुलै, ऑगस्ट। ओके, आता जुलै महिन्याची किती तारीख आहे? आज जवळपास 10 तारीख, म्हणजे हे 20 दिवस आणि हे ऑगस्टचा महिना पूर्णच्या पूर्ण 30 दिवस, बरोबर का नाही? म्हणजे लक्षात ठेवा ही 30 दिवस, 20 दिवस आणि त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये पेपर आहे असं गृहीत धरू। सप्टेंबरला 7 तारखेलाच पेपर आहे आपला असं गृहीत धरा तुम्ही। तर बघा हे 50 दिवस आणि 5 दिवस म्हणजे असं जवळपास 55 दिवस तुमच्याकडे राहणार आहेत। किती? 55 दिवस म्हणजे तुम्हाला आता अभ्यास करण्यासाठी। आता लक्षात ठेवा, जे मुलं यावर्षी एमपीएससी करणारे मुलं, काही मुलांच्या मेन्सच्या परीक्षेत एमपीएससी करणाऱ्या, बरोबर का नाही? तर आता या विद्यार्थ्यांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे। जे विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप कमी अंतरावर आहे किंवा आता खूप गडबड चालू होती बऱ्याच विद्यार्थ्यांची, फोन आल्यानंतर, मेसेज आल्यानंतर की आता आमचा अभ्यास कंप्लीट होईल का, कारण 26 जुलैला पेपर आहे, कसं होणार, काय होणार? यावर्षी काही जण पहिल्यांदा पेपर परीक्षा देत आहेत, त्यामुळे एवढा मोठा सिलेबस वगैरे कसा कव्हर करायचा, त्यामुळे अशा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये संदिग्धता करून निर्माण होत असतील। परंतु आता ही मात्र मोठी संधी तुम्हाला निर्माण झालेली आहे। कदाचित असा असेल नियतीचा की कदाचित तुम्हाला पास होण्यासाठीची ही मोठी संधी म्हणून 50 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा दिलेले आहेत, असं तुम्ही धरून त्याचा सदुपयोग तुम्ही कसा चांगला करून घेता येईल यासाठी म्हणून आता आपण तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे। तर लक्षात ठेवा, तुम्हाला 55 दिवस म्हणजे तुम्हाला सेट परीक्षा पास होण्यासाठीची ही सुवर्ण संधी आहे। आता ही सुवर्ण संधी जर तुम्ही गमावली तर पुन्हा सेटची परीक्षा पास होणार नाही। याचं कारण असं
कारण ऑक्टोबर महिन्यात, नोव्हेंबर महिन्यात काही महिन्याच्या अंतरावरच पुन्हा महाराष्ट्रात प्राध्यापकांची भरती चालू होणार आहे. त्यामुळे सेट परीक्षा क्वालिफाईड होणं तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे पेपर पुढे जाणं अजिबात, खूप जणांना वाटतं की कशाला गेला पेपर, आताच असला पाहिजे, खूप चांगला आहे. तर असं नका विचार करू. 50 दिवस तुम्हाला अजून रिव्हिजन करण्यासाठी, अजून अभ्यास करण्यासाठी ही मोठी संधी खरं तर निर्माण झालेली आहे. लक्षात ठेवा, ही पॉलिटिकल सायन्स पेपर 2 ज्याचा विषय असेल वैकल्पिक विषय, त्याच्यासाठीची ही बॅच आहे आपल्याकडे. कारण डेली आपले 2 तासपेक्षा अधिक लेक्चर असणार आहेत. बरेच लेक्चर आपले ऑलरेडी झालेले आहेत कारण या बॅचसाठी. कारण 26 जुलैच्या पेपराच्या नियोजनानुसार आपण ते करत होतो, बरोबर. तरी आपले 2 लेक्चर रेग्युलर असणार आहेत. तर आता ह्या बॅचमध्ये आपण नेमकं काय काय देतो, काय नाही, ह्या बॅचमध्ये तुम्हाला थोडासा त्याचा एक अंदाज म्हणून सांगतो बघा. कारण ही बॅचला 2 तास नेहमी आपल्याकडे राहणार आहेत आता वगैरे, डेली लेक्चर वगैरे, आणि लाईव्ह आणि रेकॉर्डिंग राहतील. म्हणजे त्या बॅचला जर तुम्ही लाईव्ह असाल तर तुम्हाला ते पाहण्यासाठी वगैरे योग्य असणार आहे. आणि तुमची त्या टाइममध्ये तुमचा काहीतरी कामाचा व्याप असेल तर तुम्हाला ती रेकॉर्डिंग पण तुम्हाला भेटणार आहे. मग काय कंप्लीट सिलेबस आहे. आता इथे 20 दिवस दिले तर आपण फास्ट ट्रॅक बॅच होती, आता इथे 55 दिवस राहणार आहेत आपल्याला. त्यामुळे भरपूर अजून रिव्हिजन तुम्हाला मिळणार आहे. नोट्स आहेत आपल्याकडे त्या टेस्ट सिरीजमध्ये, आपल्या ॲपमध्ये. त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेले आहे. प्रत्येक चॅप्टरवर 60 प्रश्न. ओके, आता उदाहरणार्थ आता हे पॉलिटिकल सायन्स बद्दल मी बोलतो. समजा आता परराष्ट्र धोरण असेल आपला चॅप्टर, बरोबर का नाही. आता या परराष्ट्र धोरणाबद्दल एकूण प्रत्येक चॅप्टरवर 60 प्रश्न हे कंटेंट वाईज आपल्या रेग्युलर मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला PYQ पण मिळतील, त्याच्यानंतर पुन्हा 60 प्रश्न त्या कंटेंटवर मिळतील. त्यामुळे ही तुमची बॅच अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊन जाणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना भारतीय पाश्चिमात्य विचारवंत, म्हणजे भारतीय राजकीय विचारवंत आणि पाश्चिमात्य विचारवंत यावर प्रश्न असतात 10-15. त्यामुळे बऱ्याच जणांना ती अडचण येते की याचे प्रश्न सोडवायचे कसे. त्यामुळे त्यावर सखोल असं विश्लेषण आपण त्या ठिकाणी करणार आहोत की प्रश्न कसा आला, त्याच्यानंतर अगोदर त्याची PYQ कशी आलेली आहेत त्यावर नोट्स, आणि त्याच्यानंतर अजून संभाव्य प्रश्न असे 60 एका टॉपिक्सवर अशी डिटेल आपण संभाव्य हे बॅच आपण घेतोय. त्यामुळे तुम्हाला याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. ही फास्ट ट्रॅक बॅच थोड्या कमी दिवसासाठी होती आधी, त्यामुळे आता आपण पेपरपर्यंत आपण पुढे वाढवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वाची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन आपण ते करतोय. आता ही तारीख आता पुन्हा बदललेली आहे, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे तारीख आता ती परीक्षेची वगैरे, तर आपण कमीत कमी आता कधीपर्यंत घेणार आहे तर जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत ही आपली बॅच चालू राहणार आहे. त्यामुळं तुम्हाला कोणतीही अडचण आली, काही माहिती लागत असेल तर आमचा मोबाईल नंबर आमच्या यूट्यूब चॅनलला दिलेला आहे. आणि आमचे व्हिडिओज जे आहेत ते यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत पॉलिटिकल सायन्सबद्दल पेपर 1 साठीचे. आणि जे विद्यार्थी पॉलिटिकल सायन्सची 2ची बॅच आपल्याकडे घेणार आहेत त्यांना पहिला पेपर सर्वांना आवड जातो. कारण बऱ्याच प्रश्न विद्यार्थी विचारतात की पहिला पेपरचा अभ्यास कसा करायचा नेमका. तर आपली पहिला पेपर जो आहे तो दुसऱ्या पेपर बरोबर आपण ते फ्री देणार आहोत. म्हणजे पहिली पेपरची सर्व बॅच जी आहे, आणि प्रत्येक विषयाला वेगवेगळा शिक्षक असतो आपल्याकडे, नोट्स आपल्याकडे सेपरेट असतात वगैरे. त्यामुळे तुम्हाला सेट परीक्षा पास होण्यासाठी जेवढी काही तंतोतंत अशा तर्कशुद्ध माहिती त्या कंटेंट वाईज भेटणार आहे तर आपल्याच बॅचमधून ती मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला सेट परीक्षा पास होण्यासाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे. ओके, त्यामुळे तुम्ही या संधीचं सोनं निश्चितपणे जर करून घेतला तर त्याचा मोठा फायदा वगैरे होणार आहे. ओके, ही परीक्षा आता पुढे गेलेली आहे. तर ही परीक्षा पुढे जाताना तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की या परीक्षेचं सोनं कसं करून घ्यायचं तुम्ही, बरोबर का नाही. आता मला सांगा, ही परीक्षा सप्टेंबरमध्ये झाली, 1 महिन्यामध्ये निकाल लागतो. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जर ही जाहिराती आली प्राध्यापक भरतीच्या तर तुम्हाला ही परीक्षा देता येतं. त्यामुळं या परीक्षेचा आता चांगला अभ्यास करा. आणि या परीक्षेसाठी तुम्हाला अजून 50 दिवस आहेत. त्यामुळे मोठी सुवर्ण संधी आहे. काही अडचणी असेल कोणत्या बॅचबद्दल, पहिला पेपर कसा सोडवायचा, आणि अजूनही सांगतो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला नेहमी वाटतं की सेटची परीक्षा मी सहज पास होऊ शकतो, इंडियन पॉलिटी आहे ते पॉलिटिकल सायन्स, तर मी इकडे अभ्यास करत असल्यामुळं या बेसवर मला सहज पास होता येते, असा संबंध नाही. कारण काय होतं, तुम्हाला पाश्चिमात्य विचारवंत आहेत, राजकीय प्रक्रिया आहे, लोकप्रशासन सारखा प्रशासनाचा घटक यामध्ये दिलेले आहे, परराष्ट्र धोरण यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला तिकडे MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी या सिलेबस आणि त्याच्या सिलेबसमध्ये खूप डिफरन्स आहे. पहिला पेपर जरी जनरल नॉलेज GSचा असला तरी त्यामध्ये अध्यापन पद्धती वेगवेगळ्या आहेत, त्याचे विचारण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास त्याचा प्रॉपरच करावा लागणार आहे. त्याच्यानंतरच सेट परीक्षा पास होऊ शकता तुम्ही, अन्यथा होऊ शकत नाही. या पेपरसाठी निगेटिव्ह सिस्टीम असं काही नाही आहे. त्यामुळे चांगली संधी आहे. पहिला पेपर 50 मार्क, दुसरा पेपरमध्ये 100 प्रश्न असणार आहेत. ही अशा एकंदरीत ही रचना राहणार आहे. त्यामुळं हा पेपर पुढे गेला, त्यामुळे तुम्हाला संधीचं सोनं करता येतं.
एकूण तुमच्याकडे आता 6 सप्टेंबरच्या तारखा नसू जरी अंदाज धरला, एकूण 55 दिवस तुमच्याकडे आहेत. 55 दिवसामध्ये एकदम सेटचा परीक्षेचा छान अभ्यास करता येतो, डबल रिव्हिजन करता येतं. त्यामुळे मोठी संधी आहे. ओके, तर त्या ह्या परीक्षेसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. कोणतीही अडचण आली तर आमचा मोबाईल नंबर त्यावर दिलेला आहे, आम्हाला कॉल करा. तुमच्या समस्येचं निरसन करणं हे आम्हाला खूप आनंद वाटेल. ओके, पुन्हा भेटू. शुभरात्री.